श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले चैत्र रथ पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, चित्ररथ पुढे म्हणाला, राजकुमारा, याच चाक्षुषी विद्येच्या बळावर आम्ही गंधर्व मानवांपेक्षा श्रेष्ठ ठरलो आहोत आणि हिच्याच बळावर अतींद्रिय सामर्थ्याची जोड प्राप्त झाल्यामुळे आम्ही देवतुल्य झालो आहोत. अर्जुना, गंधर्व लोकामध्ये उत्पन्न झालेले 100 दिव्य अश्व मी तुझ्या प्रत्येक भावाला आणि तुला स्वतःला वेगवेगळे देत आहे. दिव्य वर्ण असलेले आणि मनाप्रमाणे वेगवान असलेले हे अश्व देवांचे आणि गंधर्वांचे वाहन आहेत. ते वृद्धही नाहीत आणि तरुणही नाहीत आणि त्यांच्या वेगात कधी रेसभरही उणेपणा येत नाही. पूर्वी वृत्रासुराचे निर्दालन करण्यासाठी इंद्राने वज्र तयार केले होते. वृत्रासुराच्या मस्तकावर ते आपटल्यावर ते शतधा आणि सहस्त्रधा विदीर्ण झाले. वज्राची ही जी असंख्य शकले झाली, त्या शकलांच्या आधारानेच देवांचा कार्यभाग होतो. या जगात जे काही अल्पस्वल्प यशोधन आहे ते या वज्राचाच अंश आहे. हात हे ब्राह्मणाचे वज्र आहे, रथ हे क्षत्रियाचे वज्र आहे, दान हे वैश्याचे वज्र आहे आणि कर्म हे शूद्राचे वज्र आहे. रथ हे क्षत्रियाचे वज्र, त्याचा एक भाग असलेले वेगवान अश्व हे रथाचा सर्वोत्कृष्ट अंश होत. म्हणजे रथाला जोडलेल्या अश्वांचे खरे महत्त्व असते. ध्वज इत्यादी गोष्टीची तुलनेने गौणच होत. रथाचे महत्त्वाचे अंग जे अश्व, जातवान अश्व, त्यांचा जन्म घोडीपासून होतो. गंधर्व लोकांमध्ये ज्या अश्वांची उत्पत्ती होते त्या अश्वांना आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल तेवढ्या वेगाने संचार करता येतो व वर्ण पालटता येतो आणि आपल्या इच्छेप्रमाणे कोणाचीही अभिलाषा पूर्ण करण्याचे सामर्थ्य त्यांना असते. त्यामुळे माझे हे गंधर्व लोकातील अश्व तुझ्या सकल कामना निसंशय पूर्ण करतील. अर्जुन म्हणाला, विद्याधन असो की वेदज्ञान असो, ते एखाद्याने संतुष्ट होऊन दिलेले असो की त्याच्यावर प्राणसंकट आल्यामुळे म्हणजेच नाईलाजाने दिलेले असो, त्याला उलट काहीतरी दिल्या वाचून त्याचा स्वीकार करणे, गंधर्वा मला पसंत नाही. गंधर्व म्हणाला, मोठ्या लोकांची मैत्री हृदयंगम असते. तू मला जीवदान दिले आहेस, त्यामुळे तुझकडून मला अगोदरच प्रतिपादन मिळालेले आहे. म्हणून संतुष्ट होऊन मी तुला चाक्षुषी विद्या देत आहे आणि मला प्रतिपादन म्हणजेच मोबदला देण्याचा जर तुझा आग्रहच असेल तर अतिशय स्पृहणीय असे आग्नेय अस्त्र तुझ्याकडून स्वीकारण्यास मी तयार आहे. भरतश्रेष्ठ अर्जुना, अशानेच आपणा दोघांमधील प्रेम चिरकाल टिकून राहील. अर्जुन म्हणाला, मला ज्ञात असलेले आग्नेय अस्त्र मी तुला देतो. त्याच्या मोबदल्यात तू मला गंधर्व लोकातील दिव्य अश्व दे. आपली ही मैत्री चिरंतन अशीच दृढ राहो. मित्रा गंधर्वा, तुमच्यापासून आम्हाला कोणते भय आहे ते सांग. दुसरे असे की शत्रूंच्या मनात धसका उत्पन्न करणारे आम्ही वेदवेत्ते बंधू रात्री कोणालाही उपद्रव न देता शांतपणे आपल्या मार्गाने जात असता तू आम्हाला वाईट रीतीने वागविलेले आहे, याचे कारण काय? गंधर्व म्हणाला, तुम्ही अविवाहित असल्यामुळे अग्निहोत्र न पाळणारे होता.
तसेच तुम्ही अग्नीला आहुती न देणारे होता. तुमच्याबरोबर पुरोहित नव्हता आणि म्हणूनच हे पांडव हो, मी तुम्हाला उपसर्ग दिला. यक्ष, राक्षस, गंधर्व, पिशाच, सर्प, दानव हे सारे बुद्धिमान असून ते कुरुवंशाच्या वैभवाचा वृत्तांत सांगत असतात. नारद इत्यादी देवर्षी तुमच्या प्रज्ञावंत पूर्वजांचा महिमा वर्णन करून सांगत असता मी ऐकलेला आहे. इतकेच नाही तर मी स्वतः सागरापर्यंत पसरलेल्या या विशाल पृथ्वीवर संचार करीत असता तुमच्या प्रतिष्ठित कुळाचा प्रभाव ऐकला आहे. अर्जुना, वेदाध्ययनाच्या या धनुर्विद्येच्या बाबतीतील ज्याचे प्रावीण्य त्रिभुवनात विख्यात आहे असा भरद्वाज द्रोण तुझा वेदविद्येतील व धनुर्विद्येतील आचार्य आहे. अर्जुना, धर्म, वायू, इंद्र, अश्विनी कुमार हे कुरुकुल वृद्धिंगत करणारे तुमचे देवश्रेष्ठ पितर मला माहीत आहेत. तसेच पांडू हा तुमचा पिता मानवामध्ये श्रेष्ठ होता हेही मी जाणतो. तुम्ही सर्वच बंधू दैवी सामर्थ्याचे आहात, थोर मनाचे आहात, शूर आहात आणि सदाचाराचे व्रत घेतलेले आहात. शुद्ध अंतःकरणाने असलेल्या तुमची मने उदार आहेत आणि तुमची बुद्धी तेजस्वी आहे. या साऱ्या गोष्टी मला चांगल्या माहीत होत्या, तरीसुद्धा मी तुम्हाला सतावले. दुसरे असे की आपल्या स्त्री परिवारासमोर आपला कोणी पाण उतारा करीत आहे हे प्रकृष्ट बाहुबलाने संपन्न असलेल्या कोणाही पुरुषाला सहन होणे शक्य नाही. शिवाय रात्री आमच्या बळाला अक्षरशः उधाण येत असते. माझ्या भार्या माझ्याबरोबर असल्यामुळे तुमच्या मर्यादातीत क्रमामुळे मी संतापलो. हे तापत्यवर्धना म्हणजे संवरण आणि तपती यांच्या विवाहापासून जन्मलेल्या कुरुचा वंशज असलेल्या अर्जुना, आपल्या दोघांमधील या युद्धामध्ये तू ज्या साधनाच्या बळावर मला जिंकलेस ते साधन मी तुला सांगतो ते ऐक. ब्रह्मचर्य हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि हा धर्म तुझ्या ठिकाणी सुप्रतिष्ठित आहे आणि यामुळेच अर्जुना तू युद्धामध्ये माझ्यावर कडी केलीस. हे शत्रुघ्न अर्जुना, एखादा क्षत्रिय ब्रह्मचर्य व्रताचे पालन न करता अप्रतिबंध वागला आणि रात्री आम्हा गंधर्वाबरोबर युद्ध करू लागला तर तो आमच्या हातून जिवंत सुटण्याची आशाच नको. पण जो क्षत्रिय पुरोहितामागून चालतो आणि ब्राह्मणांना अनुसरून वागतो तो जरी मनःपूत वागला तरी तो सर्व रात्रींचर म्हणजे रात्री संचार करणाऱ्या प्राण्यांवर मात करील. म्हणून हे तापत्य अर्जुना, या जगात जे इप्सित कार्य करणे माणसांना श्रेयस्कर वाटत असेल ते कार्य सिद्धीला जावे म्हणून मनोनिग्रही पुरोहितांची योजना करणे आवश्यक असते. राजांचे पुरोहित षड्ग वेदांमध्ये पारंगत असले पाहिजेत, शुची असलेले पाहिजेत, सत्यवादी असले पाहिजेत, पवित्र अंतःकरणाचे असले पाहिजेत. ज्या राजाचा पुरोहित धर्मज्ञ असेल, वक्तृत्व कुशल असेल, उत्कृष्ट चारित्र्याचा आणि शुची असेल त्या राजाचा विजय निश्चित झालाच म्हणून समज. इतकेच नाही तर स्वर्गही निश्चित आहे. प्राप्त करून घेण्यास अशक्य असा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी अथवा प्राप्त झालेल्या लाभाचे जतन करण्यासाठी राजाने गुणसंपन्न पुरोहिताची योजना करावी. ज्या राजाला आपले वैभव वाढवावे अशी लालसा असेल अथवा समुद्रवलयांकित समग्र पृथ्वीचे अधिपत्य मिळावे असे वाटत असेल त्याने नित्य पुरोहिताच्या मतानेच वर्तावे. तापत्य अर्जुना, ब्राह्मण पुरोहिताची जोडी नसता केवळ शौर्याच्या बळावर अथवा केवळ थोर कुलात झालेल्या जन्माच्या जोरावर
कोणत्याही राजाला जय मिळविण्याची शक्यता क्वचितच आहे. या सर्व कारणामुळे हे कुरुवंशवर्धन अर्जुना, ज्याप्रमाणे ब्राह्मणांचे प्रमुख प्रभुत्व म्हणजेच वर्चस्व आहे, अशा राज्याचा प्रतिपाळ दीर्घकाळ करणे अगदी सहज शक्य आहे. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.